उल्लेख केलात की या मैदानावरती भाषण झालं होतं, इथे वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे. अजितदादांच्या प्रचंड आठवणी तुमच्या मनात असतील, तुमच्यासारख्या तरुणांच्या. तुम्ही जेव्हा राजकारणात आलेले होते त्यावेळेस तुमच्या मनात त्या फेर धरून असतील आठवणी, पण एक अशी आठवण की जी कधीही विसरता येणार नाही. ती आठवण होती, मी माझं घर त्या माणसाच्या पुण्याईनं, म्हणजे मी आमदार झाल्यानंतर माझी बँकेने लोन केस केली होती 60 ते 70 लाखाची, आणि थोडे जवळचे पैसे टाकून मी माझं घर बांधलं होतं. आणि माझी हट्ट होता की दादा तुम्ही माझ्या घरी जेवायला या. एकदा दोनदा दादांना म्हटलं, दादा ओरडले म्हणत तू तुझं घर, मी येईन एक दिवस, पण तुझं ते काय पूजा बिजा असेल कर. म्हटलं मी काही जास्त देवधर्म करत नाही, ते वास्तू बिस्तू मी करत नसतो. नाही म्हणत ते तू कर, काय करायचं आहे ते. तर मी दादांना न सांगता देवगिरीवरून दादाची चप्पल घेतली होती चोरून आणि त्याची पूजा केली. मग 1 महिन्यानंतर दादा आले आणि जेवले होते माझ्या घरी. माझ्या मुलीच्या डोक्यावर असा हात ठेवला होता. म्हणजे खूप मोठी हो, तू काय होणार आहे तू. ती म्हणलं मला पायलट व्हायचं आहे. बोले पायलट बेटा खूप अभ्यास करावा लागतो.